मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा सामना, या स्पर्धेतील दुसरा सामना आपण पाहतो. श्री NBCC करुंगळे देऊळवाडी विपक्ष श्री तुकाई मोलजाई स्पोर्ट्स जुळेवाडी. नक्कीच नाणेफेक जिंकले. नाणेफेक जिंकले करुंगळे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पारंपरिक निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. आमंत्रित केलं जुळेवाडी संघाला फलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मयूर आणि अजय ही जोडी मैदानाच्या आत. मयूर आणि शंकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज सचिन देऊळवाडी संघाकडून दाखल झाला पहिल्या षटकामध्ये. 4 षटकांचा पूर्वार्ध, 4 षटकांचा उत्तरार्ध आणि यामध्ये रंगलेला नटलेला हा एक दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. अर्थातच श्री जुगाई देवी चषक 2025 पर्व दुसरं. नक्कीच याची देही याची डोळा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर सचिन. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू, वा क्या बात आहे, ब्लॉक अँड होल्ड करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू काउंट केला जातोय. सुरुवात चांगली झाली. नक्कीच डॉट चेंडूने षटकाची इथे मात्र सुरुवात केली सचिन याने. याआधी सामना झाला करुंगळे विपक्ष चिखलवाडी. या सामन्याचा सुपरस्टार सुपर हिरो ठरलाय सुहास, ज्याच्या बॅट मधून आपल्याला तब्बल 18 धावा आणि 2 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाला. सुहास खेतल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सुहास आपण यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकार करायचा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. घडतंय काय बिघडतंय काय. पहिला चेंडू आलाय डॉट, त्यानंतर मात्र एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला चौकार आलाय आणि या 4 धावेच्या मध्ये ना इथे नक्कीच या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. धावपलकावर धावा लागले 4. मयूर आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळाले सचिन. डॉट चेंडू, त्यानंतर मात्र 4 धावा. नक्कीच कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात जुळेवाडी संघासाठी मयूर. यावेळी देखील शॉर्ट अंपूल, दिशा देखील तीच आहे, निकाल देखील तोच. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषे पार. एक दिमागदार चौकार. हॅलो हॅलो, थँक्यू दिये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो सचिन. यावेळी देखील ब्लॉक अँड रोल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू होतोय फरार. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळणार. दरम्यान 2 धावा केल्यात मुकंबल आणि या 2 धावेच्या मदतीने नक्की धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 10 या आकड्यावर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या ठिकाणी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात जोडेवाडी संघाकडून. मयूर आणि शंकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. यावेळी देखील सुरेख फटका ऑन साइडला खेळून काढलाय. खराब फिकी आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी दुहेरीने नक्की धावफलक पुढे सरकतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 11 या आकड्यावर. 11 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. जुळेवाडी संघ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सचिन. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडतंय, पंचांकडे दाद मागितले गेले. पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धाव लागलेत 11, बिनबाद 11 अशी स्थिती सध्या तरी मात्र जुळेवाडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पहिल्या 2 चेंडूमध्ये चौकार ठोकले होते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज, नवीन गोलंदाज आपण पाहतोय.
अमर वारंग गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू काउंट केला जातोय. कोणतीही धाव घेतली जाणार नाहीये. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावा लागलेत 11. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय. नक्कीच या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आवल्या, त्यानंतर मात्र 2 चेंडू हाताळले, दोन्ही चेंडू डॉट हाताळलेत. कौतुक करावं लागेल गोलंदाज अमर वारंग यांचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहतोय. यावेळेस फटका चांगला आहे. अंतर देखील गाठलं जाईल का? इथे मात्र झेल होतं धरतीला दान. चुकी मात्र घडते देऊळवाडी संघाच्या खेळाकडून. दरम्यान 2 धावा नक्कीच या ठिकाणी बघता बघता पूर्ण केल्या. त्यांनी 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 13 या आकड्यावर. 13 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट जुळेवाडी संघ. इथे मात्र संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो या षटकामध्ये. जुळेवाडी संघ मयूर आणि शंकर ही जोडी अजूनही सज्ज आहे खेळपट्टीवर. सलामीला आलेले फलंदाज सलामीवीर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा राईटामध्ये विकेट अमर. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय. नक्कीच बीट करतात फलंदाजाला. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चला स्पीडअप घ्यायचा मित्रांनो, विनंती असेल. नक्कीच आपण थोडस उशिरानं आहोत. यावेळेस देखील ऑन साइडला खेळून काढलाय. एक धाव अर्जित केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील आणि बघता बघता दुसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केली. सुंदर आणि बिटवीन द विकेट. 2 धावा नक्कीच धावफलकात ऍड होतील. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 15 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अमर वारंग आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. नक्कीच 5 चेंडूचा खेळ संपलाय. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकामधील. यावेळेस स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन चांगलं. 1 धाव नक्कीच अर्जित केली गेले. नक्कीच या षटकामध्ये मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. नक्कीच नॉन स्ट्रायकिंग इनला आपण पाहतोय शंकर. नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेसाठी सन्माननीय आदरणीय मोहनजी पाटील साहेब आणि सर्जेरावजी पाटील साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. साहेब आपण देखील यायचं आहे. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मोहनजी पाटील साहेब आणि सर्जेराव पाटील साहेब. चला चिखलवाडी संघ सुहास यायचा आहे. आपण आज मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच आपण स्वीकार करायचा आहे. चला जवळजवळ 7 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. विनंती असेल नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सर्जेरावजी पाटील साहेब, मोहनजी पाटील साहेब यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे या स्पर्धेच्या वतीनं. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं, व्यवस्थापन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. यायचं आहे साहेब. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज विजय. नक्कीच पहिला चेंडू पुन्हा एकदा यावेळेस फटका चांगला आहे. अंतर देखील गाठलं जाईल का? आणि इथे मात्र काय करतोय, 1 बाउन्स चौकार येतोय आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 19 या आकड्यावर. दरम्यान आपण मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय सर्जेराव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुहास खेतल, की ज्याच्या बॅट मधून तब्बल 18 धावा आणि गोलंदाजीच्या मार्गामधून 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाला. सुहास खेतल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारे शेप. मान्यवरांची मांदेळे आपल्याला नक्कीच व्यासपीठावर पाहायला पाहिजे. नक्कीच
पनुंद्रे गावचे ग्रामस्थ नक्कीच या ठिकाणी आपल्याला देखील पाहायला मिळतील. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि सहर्ष स्वागत आहे. यावेळेस देखील शॉर्ट ऑन पुल केला, इथे मात्र फटका फसला आणि इथे टिपलाय झेल, संपलाय बॅटर मयूरचा खेळ. मयूर बॅक टू डग आउट. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच डीजे मास्टरचं देखील कौतुक करावं लागेल. सकाळच्या सत्रापासून नक्कीच सुमधुर संगीताने मंत्रमुग्ध करतायत. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आहे. नवीन अजय फलंदासाठी स्ट्रायकिंग एंडला. इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू, इथे मात्र दिशा थोडीशी चुकले. पंचांचा येतोय वाईटचा इशारा. 51 धावसंख्येने नक्की धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय ते तब्बल 25 या आकड्यावर. 25 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ इन विकेट. पुन्हा एकदा सेम चेंडू. आता मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र प्रयत्न सफल ठरतोय. एक धाव नक्कीच अर्जित केले गेले. लेगबायच्या स्वरूपात एक धाव आली. आता मात्र भरपूर कालावधीनंतर मात्र शंकर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विजय वारंग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क साइड. राईट ऑन द विकेट. यावेळेस फटका चांगला आहे. हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि इथे मात्र काय करताय, झेल होतोय ड्रॉप. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात आणि सुंदर आणि बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय, जाऊन पोहोचते तब्बल 28 या आकड्यावर. 28 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जुळेवाडी संघ 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय 28 धावा धावफलकावर लागलेल्या. संतोष गोलंदाजी मार्कवर. नक्कीच यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. श्री निनाय स्पोर्ट्स मान विपक्ष आरसीसी गवळेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. आरसीसी गवळेवाडी आणि श्री निनाय स्पोर्ट्स मान. यावेळेस स्क्वेअर कट केला गॅप मध्ये. गॅप मोठा नाही, धावांना तोटा. चेंडू फरार, सीमारेषे पार. हा आला एक दर्जेदार चौकार. अंतिम षटक आपलं म्हटलं की हानामारीचं षटक म्हटलं जातं आणि हानामारी होते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साइडला खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकदा वर्जित केले गेले. कमबॅक केले गोलंदाजाने. नक्कीच कौतुक करावं लागेल. गोलंदाजाचा पहिला चेंडू डॉट आला होता, त्यानंतर चौकार, त्यानंतर एक धाव आले. एक तेरी तो एक मेरी असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज संतोष पुन्हा एकदा आपण पाहतोय रेडी आहेत, सज्ज आहेत. राईट ऑन द विकेट. यावेळेस फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव वाजित केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय. नक्कीच 2 धावा अर्जित केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय, जाऊन पोहोचत तब्बल 35 आकड्यावर. एक मोठा फटका येईल का, इथे मात्र मिस टायमिंग शॉट. स्वतः क्षेत्रक्षेत्र चेंडू काढल्याने ते टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर शंकरचा खेळ. शंकर बॅक टू पवेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय शेखर. फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडला असतील. नक्कीच
चांगली फलंदाजी राहिले शंकर यांची. नक्कीच चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले, मात्र डगआउटच्या आसऱ्याला आपल्याला जाऊन पाहायला मिळतात. यावेळी देखील फटका चांगला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. वन बाउन्स चेंडू झालाय फरार, सीमारेषे पार. पुनश्च एकदा थँक्यू. 39 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 40 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलेला आहे देऊळवाडी संघासमोर जुळेवाडी संघाने. चला यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. श्री निनाय स्पोर्ट्स मान विपक्ष आरसीसी गवळेवाडी. चला मान आणि गवळेवाडी दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचा पुन्हा एकदा कॉल करतोय. श्री निनाय स्पोर्ट्स मान विपक्ष आरसीसी गवळेवाडी. नक्कीच शववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री जुगाई स्पोर्ट्स पणुंद्रे आयोजित श्री जुगाई देवी चषक 2025 पर्व तिसरं. नक्कीच मान्यवरांची मानदेळी देखील आपल्याला पाहायला मिळते व्यासपीठावर. शववाडी तालुक्यातील नक्कीच खेळाडूंना क्रिकेट प्रेमींना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी शववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून नक्कीच पार पाडले गेले. नक्कीच आपण पाहिलीत STGPL देखील आपण पाहिली देखील दिमागदार सोहळा नक्कीच आपण गेल्या शनिवार आणि रविवारी आपण पाहिलात आणि अनुभवलात आणि या सोहळ्याचे आपण नक्कीच साक्षीदार झालात. आपलं देखील सर्व खेळाडूंचं असोसिएशनच्या वतीने देखील विशेष कौतुक आहे. आपण जाऊया नाणेफेक होते. नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे मंचावर. टॉस का बॉस आपण चला सुनील पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेक केली जाते पुढील सामन्याची. नक्कीच पणुंद्रे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व, सुभेदार सन्माननीय आदरणीय सुनील पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. श्री निनाय स्पोर्ट्स मान विपक्ष आरसीसी गवळेवाडी दोन्ही मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये या पुढील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विद्यमान सामना आपण पाहतोय श्री NBCC करुंगळे देऊळवाडी विपक्ष श्री तुकाई मोलजाई स्पोर्ट्स जुळेवाडी. नक्कीच मान संघाने नाणेफेक जिंकले आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेचच कळवायचा आहे. चला सामना चालू करायचा आहे. विनंती असेल थोडं स्पीडअप घ्यायचं आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला पंच आपल्याला देखील विनंती असेल आपण नक्कीच सामना स्पीडअप करायचा आहे. चला पंचांना विनंती आहे आपण देखील आपला अधिकार आहेत ऑन फील्ड पंच आपण सामना नक्कीच गती द्यायची आहे सामन्याला. विद्यमान सामना आपण पाहतो शववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री जुगाई स्पोर्ट्स पणुंद्रे आयोजित श्री जुगाई देवी चषक 2025 पर्व दुसरा सामना आपण पाहतो या दिवसातील. गोलंदाजी मार्कवर शंकर. पहिला चेंडू इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू फक्त दिशा बिरकडले आणि या दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव तर नक्कीच लागली गेली धावफलकावर या वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. विजय आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा शंकर. यावेळी चांगला फटका ऑन साइडला खेळून काढला, गॅप मध्ये आहे. नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटकामध्ये या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये नक्कीच बाहेर दोन खेळाडू लावले गेलेत आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. विजयच्या बॅट मधून नक्कीच सुरुवात चांगली झाली देऊळवाडी संघासाठी. 40 धावांचा टार्गेट
24 चेंडू आणि 16 मिनिटं. 16 मिनिटांमध्ये 4 षटक आपल्याला हाताळायचे आहेत. अन्यथा फायनल लाईट केलं जाईल की त्यावेळी लोअर फुल टॉस चेंडू देत नक्कीच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एकदा वाजित केले गेले, दुसऱ्या धावेचा पण प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 7 या आकड्यावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच धावा येणं गरजेचं आहे देऊळवाडी संघासाठी. यावेळेस फटका चांगला आहे, अंतर देखील गाठलंय का, चेंडू जातोय वन बाउन्स. डीजे षटकार आलाय, पंच 6 धावा आणि या 6 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 13 या आकड्यावर. 13 ऑन स्कोर बोर्ड. नक्कीच एक अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला विजयांच्या माध्यमातून. हा ट्रॅकर चेंडू होता आणि तिथे मात्र पुल केला होता. पहिलं षटक आहे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय शंकर राईट मध्ये विकेट. यावेळी देखील फटका चांगला आहे, मात्र इलिव्हेशन नाही आहे फटक्यामध्ये. इथे मात्र टिपलाय झेल, संपलाय बॅटर, विजेचा खेळ. नवीन फलंदाज आपण पाहतोय फलंदाजीसाठी इनाट नंबर 3 वर शिवाजी. नक्कीच मित्रांनो स्टॉप वॉच लावला गेलेला आहे. 16 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचे आहेत. याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू लॉंग ऑफ दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतो. एक धाव अर्जित केले, दुसऱ्या धावेचा देखील सुरेख प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्यात. धावफलक नक्कीच दुहेरी संख्येने या ठिकाणी पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 15 या आकड्यावर. 40 धावांचं टार्गेट सेट केलं. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये इथे मात्र एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 15 धावा आल्यात. नक्कीच एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल देऊळवाडी संघासाठी. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे. यावेळेस मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय आणि या डॉट चेंडूने षटक संपतोय षटकाचा. नक्कीच या अखेर होतोय. धावफलक धावा लागलेत 15. एक बाद 15 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी देऊळवाडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 25 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 18. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती आहे. चला मान संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. गवळेवाडी संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. गवळेवाडी संघ चला स्पीडअप घ्यायचा मित्रांनो, विनंती असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी स्वप्नील. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू बिरकावून दिला. डीप बॅकवर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू जातोय सीमा रेषे पार. हा आला एक दर्जेदार चौकार. चला फेकीचा आक्षेप आलाय. नक्कीच तिसऱ्या पंचांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. टेक्निकल टीम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. गोलंदाजावर मात्र फेकीचा आक्षेप घेतलाय.
पंच डॉट चेंडू आलाय. फेकी गोलंदाजी आपल्याला आढळली, आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच बॅन केलं जाईल गोलंदाजाला. विक्रम सर, एकही चेंडू झालेला नाहीये या षटकामधील. मग पहिला चेंडू नो आलाय. नवीन गोलंदाज, पहिला चौकार आला. त्यानंतर थँक्यू थँक्यू पंच. तीन धावा 22 धावा धावफलकावर लागलेले आहेत. इथे मात्र काहीतरी चुका घडतायत धुळेवाडी संघाकडून. गोलंदाज बॅन असेल. नवीन गोलंदाज यावेळेस मिस टायमिंग शॉट. काय घडतंय आणि इथे मात्र काय घडतंय. 4 खेळाडू चेंडू खाली आणि झेल होतं धरतीला दान, झेल होतं ड्रॉप. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. 2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्यात. संधी निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी गोलंदाजाने चोख पार पाडलं होतं. या संधीचं सोनं करता आलं नाही या क्षेत्ररक्षकाला. आणि नक्कीच म्हटलं जातं गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते आणि ही साथ कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाली नाही. 2 धावा पूर्ण झाले. त्या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 24 या आकड्यावर. 24 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. देऊळवाडी संघ अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी देऊळवाडी संघाला. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. इथे मात्र ऑन साइडला भिरकावून दिलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव अर्जित केली गेली आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 25 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय मयूर. यावेळेस मात्र फलंदाजा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरतोय. पंचांचा तत्वर निर्णय येतोय. वाईट चेंडू. एक अवांतर धावसंख्येने नक्की धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 26 या आकड्यावर. 14 धावांची गरज आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. थोडस बॅकफुटला आपल्याला जोळेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच यावेळेस देखील फटका चांगला आहे. नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल्स होईल का. इथे मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप. वारंवार चुका घडल्या जात आहेत जोळेवाडी संघाकडून. इथे मात्र काय घडतंय. दिवसा ढवळ्या चोरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावेत रूपांतर केलंय आणि या 2 धावेच्या मदतीने त्याला 3 धावेचं रूपांतर केलंय आणि 3 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 29 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. देऊळवाडी संघ नक्कीच फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळतो. या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न नक्कीच राहिलाय देऊळवाडी संघाचा. इथे आगळं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न. चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार. हा आला एक दर्जेदार चौकार. यावेळेस काय घडतंय. चांगला टप्पा मात्र पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन गोलंदाजी. दिशा भरकडले. वाईट बॉलचा इशारा. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 34 या आकड्यावर. मात्र 6 धावांची गरज आहे विजयासाठी. रिव्हर्स फटका अटेम्प्ट आणि इथे मात्र थोडासा प्रयत्न असफल ठरतोय. डॉट चेंडू काउंट केला जातोय आणि इथे मात्र
धावफलक स्थिर आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागले तब्बल 34. चला स्पीडअप घ्या. जुळेवाडी संघ विनंती असेल आपण देखील स्पीडअप घ्यायचा आहे. अंकुश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात 3ऱ्या षटकामध्ये. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती असेल. यावेळेस ऑन साइडला खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. गॅप चांगला पाहायला मिळाला. गॅप शॉट सिलेक्शन. 4 धावा मिळतील आणि पहिल्या चेंडूवर आलाय चौकार आणि या 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 38 या आकड्यावर. सामना पूर्णपणे झुकलाय तो जोळेवाडी संघ सॉरी देऊळवाडी संघाच्या बाजूने. नक्कीच पुढचा चेंडू चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेन देखील पाहायला मिळाले. डॉट चेंडू काउंट केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल आणि एक धाव अर्जित केले गेले. स्कोर लेवल 1 धावेची गरज विजयासाठी देऊळवाडी संघाला. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाही. विकेट आले. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक 2रा लागतोय देऊळवाडी संघाला. विजय साहेब थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. इनॅट नंबर 4 वर आपण पाहतोय विजय वारंग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 1 धावेची गरज आहे. पुढचा चेंडू 1 धावेची गरज. इथे मात्र हा आलाय विजयी चौकार आणि देऊळवाडी संघाचा विजय होतोय साकार. हार्ड लक बॅड लक. जोळेवाडी संघ या स्पर्धेत आपण सहभागी झालात. ज्या खेळाडू